यानंतर थेट कोल्हापूरमध्ये जाऊयात। ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे तिथे पोहोचलेला आहे। त्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी कोल्हापूरकरांनी केली आहे आणि हे दृश्य आपण बघतोय सध्या। स्वप्नीलच्या स्वागतासाठी जमलेले हे सगळे कोल्हापूरकर आहेत। ढोल ताशा वाजवून झांज नाद करत हे सगळेजण स्वप्नीलचं स्वागत करतात। भारत देशाचं नाव ऑलिम्पिक पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उंचावलेला हा स्वप्नील कुसाळे जो आता कोल्हापुरात आलेला आहे। कोल्हापुरातल्या ताराराणी चौकामध्ये तो आधी पुष्पहार अर्पण करेल ताराराणींच्या पुतळ्याला आणि त्यानंतर तिथून तो पुढे प्रस्थान करेल। ही सध्या एक्सक्लुसिव्ह दृश्य पुढारी न्यूजवर आपण बघतोय। थेट कोल्हापुरातली ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे आता कोल्हापुरात दाखल झालाय। भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई केलेली आहे स्वप्नीलनं आणि तेव्हापासूनच संपूर्ण महाराष्ट्र सगळे कोल्हापूरकर आतुरतेने वाट बघत होते स्वप्नीलची आणि त्याच्या स्वागतासाठीचा हा जल्लोष आपण बघतोय। खासदार शाहू छत्रपती स्वतः तिथे उपस्थित आहेत ज्यांनी स्वप्नीलचं स्वागत केलेलं आहे। गळाभेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वप्नीलचं स्वागत खासदार शाहू छत्रपती यांनी केलंय आणि सध्या ही एक्सक्लुसिव्ह दृश्य की जी गाडी सजवलेली आपण दुसऱ्या बाजूला बघतोय त्याच्यामध्ये स्वप्नील कुसाळे अगदी काही वेळात आसनस्थ होईल आणि मग तिथून पुढे त्यांची ही मिरवणूक निघणार आहे। पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात आणि ढोल ताशाचा गजर करत जंगी स्वागत। प्रतिनिधी शेखर पाटील या संदर्भातले आणखी तपशील देतील। शेखर, आपण बघितलं तर स्वप्नील कुसाळेंचं आता आगमन जे आहे ते कोल्हापूरमध्ये झालेलं आहे आणि जंगी स्वागत करण्यासाठी संपूर्ण कोल्हापूरकर जे आहेत आता रस्त्यावरती उतरलेले आहेत। कोल्हापुरातले सर्वच राजकीय नेते देखील स्वप्नीलच्या स्वागतासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कोल्हापुरातील अनेक शाळेतील विद्यार्थी देखील खेळते परिधान करून या सगळ्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। गेल्या 72 वर्षांपासून तर या कोल्हापूरला ऑलिम्पिक मेडलची जी आहे ती तर गेल्या अनेक वर्षांपासून ही उत्सुकता होती कोण पुढचं मेडल येईल। मात्र स्वप्नीलच्या रूपाने हे मेडल जे आहे ते कोल्हापूरला लाभलेलं आहे। खशाबा जाधवांनी 72 वर्षांपूर्वी जे आहे ते या कोल्हापूरच्या मातीमध्ये सराव करून कुस्तीचा सराव करून त्यांनी हे मेडल जे पटकावलं होतं आणि त्यानंतर आता स्वप्नीलनं जे आहे ते ऑलिम्पिक पदक पटकावल्यानंतर त्यांचं कोल्हापूरमध्ये स्वागत झालेलं आहे। ढोल ताशांचा गजर एकीकडे आहे, डॉल्बीचा गजर एकीकडे आहे, दुसरीकडे हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी देखील स्वप्नीलवरती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय कोल्हापुरातील छत्रपती ताराराणी पुतळ्याच्या परिसरामध्ये तो दाखल झालेला आहे। छत्रपती ताराराणींना पुष्पहार अर्पण करून त्याच्या मिरवणुकीला आता या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे। मोठे राजकीय नेते देखील याच्या स्वागतासाठी पूर्ण या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। कोल्हापुरातल्या छत्रपती ताराराणी पुतळ्यापासून दसरा चौक इथपर्यंत ही रॅली जी आहे ती सुरू असणार आहे आणि या संपूर्ण रॅलीमध्ये सगळेच राजकीय नेते जे आहेत त्याच्यासोबत चालत जाणार आहेत। त्यामुळे एक मोठा उत्साह जो कोल्हापूरकरांमध्ये पाहायला मिळतोय तोच उत्साह जो आता सकाळपासूनच पाहायला मिळत होता। काही वेळापूर्वी या रॅलीला देखील सुरुवात होईल आणि पुढे जाऊन दसरा चौक या ठिकाणी सत्कार समारंभाचा भव्य असा कार्यक्रम जो आहे तो प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमात देखील मोठ्या प्रमाणात नागरिक ज्यांचे सकाळपासूनच त्याची आतुरतेनं वाट पाहताना पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं आणि ज्या उत्साहात कोल्हापूरकरांनी स्वागत करणं अपेक्षित होतं तशाच पद्धतीचं दर्जेदार स्वागत जे आहे ते आता स्वप्नीलचं कोल्हापुरामध्ये होतंय। जी शेखर, जिथून ही मिरवणूक सुरू होतीये तिथला तर उत्साह आम्हाला दिसतोच आहे। स्वप्नीलचं जंगी स्वागत होत आहे, पण जेव्हा मिरवणूक पुढे जाईल तेव्हा पुढच्या मार्गावर कशा पद्धतीचा उत्साह आहे तिथे सुद्धा कोल्हापूरकर जमायला सुरुवात झाली आहे का? रिझीव करतात सकाळपासूनच हे सगळे कोल्हापूरकर त्याच्या स्वागतासाठी दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर अनेक घोडे या ठिकाणी आहेत, घोडस्वार या ठिकाणी आलेले आहेत। कोल्हापुरातल्या सगळ्या शाळेचे मुलं जे आहेत ते परिधान करून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळं एक उत्साहाचं वातावरण या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आहे। आपल्या कोल्हापूरकरांना या ठिकाणी ऑलिम्पिक पदक पटकावून दाखल झालेलं आहे। त्यामुळे हा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतो। त्याला जवळून जाऊन त्याचं अभिनंदन करण्यासाठी जी
शेखर, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. सध्या पुन्हा एकदा आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना दाखवूयात. ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे हा कोल्हापुरात आता परत आलेला आहे आणि त्याचं हे जंगी स्वागत होत आहे. त्याचे दृश्य आपण बघतोय. हलकीचा नाद करून झांज वाजवून स्वप्नीलचं हे जंगी स्वागत कोल्हापूरकर करतायत. सामान्य नागरिकांना जितकी उत्सुकता आहे त्याच्या स्वागतासाठी, ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर स्वप्नीलला पाहण्यासाठी, तेवढीच उत्सुकता, तेवढाच आनंद हा राजकीय नेत्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळालाय. खासदार शाहू छत्रपती आणि इतरही राजकीय नेते इथे उपस्थित आहेत, ज्यांनी स्वप्नीलचं अगदी गळाभेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेलं आहे. तर कोल्हापुरातला हा उत्साह असेल आणि त्याच्याकडे आपलं असंच लक्ष असेल.